तर मी मराठी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आपण आता घेणार आहोत जो मी 21,000 प्रश्नसंच आहे ना, तर तो घेतलेला आहे MPSC जी पण तलाठीमार्फत होणार आहे. तलाठीची परीक्षा जी MPSC मार्फत होणार आहे त्यासाठी बघा हा प्रश्नसंच आहे. आणि आज मी घेणार आहे यामध्ये बघा, जर तुम्हाला पाहायचं असेल ना, तर हे बघा यामध्ये भूगोल हा सब्जेक्ट दिलेला आहे. आणि त्यामध्ये भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल हे असे सब्जेक्ट दिलेले आहे. आणि यामध्ये किती क्वेश्चन्स, त्या प्रकरणाचं नाव काय आहे आणि पेज नंबर दिलेला आहे. बघा आता भारताचा भूगोलमध्ये स्थान, भारत स्थान व विस्तार आणि याचे 38 क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत. आणि त्यानंतर आहे सेकंड नदी प्रणाली, त्यामध्ये 65 क्वेश्चन्स येऊन गेलेले आहे. म्हणजे हा जो प्रश्नसंच आहे ना, याचा एक खूप मोठा फायदा आहे की आपल्याला म्हणजे कोणत्या दिशेने जायचं आणि कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा, तर याचा सगळा आपल्याला येतो. म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येतो थोडक्यात. तर चला मग मी ही आज एक सिरीज तयार केलेली आहे, करणार आहे. तर त्यानुसार आज आपण मी जास्त नाही, फक्त ओन्ली 10 क्वेश्चन्स घेणार आहेत. आणि हे रोज मी या चॅनलवर अपलोड करणार आहे. तर तुम्ही नक्की हे जे क्वेश्चन्स आहेत ते बघत जा, ठीक आहे. तर आपण आज फर्स्ट घेणार आहोत भारत स्थान व विस्तार. याचे आपण फक्त 10 क्वेश्चन्स बघणार आहोत. चला 974 पेजला आहे. हा आहे भारताचा भूगोल. तर यामध्ये बघा ही अनुक्रमणिका ना खूप छान आहे बघा. म्हणजे यामध्ये भारत स्थान व विस्तार पण दिलेला आहे. आणि यामध्ये कोणत्या वर्ष दिलेलं आहे, कोणत्या वर्षी किती क्वेश्चन्स पडलेले आहे ना, हे पण व्यवस्थित दिलेले आहे. चला तर मग आज आपण करणार आहोत फर्स्ट स्टार्ट भारत स्थान व विस्तार. हे बघा आता फर्स्ट क्वेश्चन, खालील विधानांपैकी चुकीची विधाने कोणती ते आहेत ते ओळखा. आणि हा ग्रुप सी प्री 2026ला आलेला क्वेश्चन आहे. तर फर्स्ट आहे बघा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपूर ही भारतातील राज्य नेपाळी सीमेला लागून आहेत. नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे जो चीन आणि भारत या दोन महाकाय देशांमध्ये वसलेला आहे. आणि जर आपल्याला समजलं नाही ना, तर यांची उत्तरं पण इथे खाली दिलेली आहेत बघा. तर दिलेला आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि क. चुकीचे विधाने ओळखा. म्हणजे अ आणि क हे चुकीचं विधान आहे. तर करेक्ट उदाहरण आहे फक्त ते ब. नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे जो चीन आणि भारत या दोन महाकाय देशांमध्ये वसलेला आहे. ओके. आणि आता सेकंड आहे बघा, हा राज्यसेवा पूर्व नोव्हेंबर 25ला पडलेला आहे क्वेश्चन्स. कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते. आता कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते, तर हा क्वेश्चन्स आहे. आणि याचा आन्सर आहे बघा, तर मग गरम माझी भाकरी हा जो याचा शॉर्ट फॉर्म आहे, तर तो तुम्ही नक्की बघून घ्या. आणि त्यामध्ये सगळे देश दिलेले आहेत की कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते. तर गुजरात, फर्स्ट गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोराम हे त्याचं आन्सर आहे. त्यामध्ये सेकंड थर्ड बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमधील दफ्तार आहे
आणि भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तमिळनाडूमधील कन्याकुमारी आहे. भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबिथू आहे. भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरातमधील गुहारमोता आहे. तर यामध्ये हा जो आहे राज्यसेवा पूर्व नोव्हेंबर 25ला पडलेला आहे आणि याच्यातलं आपल्याला चुकीचं आन्सर ओळखायचं आहे. तर त्यामध्ये त्याचं चुकीचं आन्सर आहे बघा, भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबुथू आहे. तर हे जे आहे हे क्वेश्चन चुकीचं आहे, हे आपलं आन्सर आहे. त्यानंतर 4th बघा, म्यानमार देशाच्या सीमेलगत असलेल्या भारतातील राज्याचा गट ओळखा. आता म्यानमार जे देश आहे ना त्याच्या सीमेलगत असलेल्या भारतातील राज्याचा गट ओळखायचा आहे. मग आता हा आलेला आहे एक्साईज डिपार्टमेंट सप्टेंबर 2025ला. मग नंतर त्याचं बघा, त्याचा आन्सर आहे अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मणिपूर. ही जी आहेत तर ही त्याची आन्सर आहेत आणि फक्त ए बरोबर आहे बघा. आणि आता 5th क्वेश्चन आहे, भारताचा खालीलपैकी कोणत्या एका देशाशी सर्वात जास्त लांब सीमा आहे. तर त्याचं उत्तर आहे बांगलादेश. हा गट क पूर्व परीक्षेला आलेला आहे बघा, जून 25ला गट क पूर्व परीक्षेला. मग बांगलादेश हे त्याचं आन्सर आहे. ठीक आहे. आता नंतर 5th क्वेश्चन बघूया. यामध्ये खूप सगळे क्वेश्चन्स आहेत पण मी लेटेस्ट घेणार आहे आणि तुम्ही ही सिरीज नक्की बघा की 2000 प्रश्नसंचीमध्ये कोणते आणि कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर भारताच्या स्थानाविषयी खालील विधानांचा विचार करा. पूर्व आणि पश्चिम आशियाच्या दरम्यान भारताला मध्यवर्ती स्थान लाभले आहे. भारताचा जगाशी असलेल्या सागरी संपर्काचा इतिहास हा भूभागावरील सहसंबंधांपेक्षा जुना आहे. हिंदी महासागरावर भारताइतका लांब समुद्रकिनारा इतर कोणत्याही देशाला लाभला नाही. भारताच्या उत्तर पूर्व दिशेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांच्या भूसीमा आहेत. वरील कोणते विधाने बरोबर आहेत. आता बघा, बरोबर कोणतं विधान आहे तर ते आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं आन्सर आहे 2. फक्त ए आणि सी. आता ए मध्ये आणि सी मध्ये काय दिलेलं आहे बघा, पूर्व आणि पश्चिम आशियाच्या दरम्यान भारताला मध्यवर्ती स्थान लाभले आहे, हे करेक्ट आहे. आणि हिंदी महासागरावर भारताइतका लांब समुद्रकिनारा इतर कोणत्याही देशाला लाभलेला नाही, तर हे याचा आन्सर आहे. आता 7 बघा, भारताचा अक्षरवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार किती आहे. आता 7व्याचं अक्षरवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आपल्याला विचारलेला आहे, तर तो आहे 29 पेक्षा जास्त, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. तर भारताच्या शेजारी राष्ट्रांची संख्या किती आहे. हा क्वेश्चन खूपदा रिपीट झालेला आहे बघा की ना, भारताच्या शेजारी राष्ट्रांची संख्या किती आहे, तर ती 7 आहे, ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर खालील कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे. कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ हे जास्त आहे असं क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. तर खूप सोपं आहे ते. तर हा पण क्वेश्चन खूपदा रिपीट झालेला आहे आणि राजस्थान याचे सगळ्यात जास्त मोठे भौगोलिक क्षेत्रफळ आहे, याचा आन्सर आहे. आणि हा गट क पूर्व नोव्हेंबर 2022ला आला होता. त्यानंतर 10वा क्वेश्चन बघा आपला, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा ह्या 2 देशांना लागून आहेत. तर 2 देशांना लागून कोणत्या राज्याच्या सीमा आहेत, तर हे आपल्या सर्वांना माहीत आहे, तर तो आहे मिझोराम. मिझोराम देशाच्या ह्या ज्या 2 राज्याच्या सीमा आहे ना, ह्या 2 देशांना लागून आहेत. तर संयुक्त गट क पूर्व नोव्हेंबर 2022मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. तर अशा प्रकारे आपले आज भूगोलचे 10 क्वेश्चन्स कंप्लीट झाले आहे. तर याची नक्की तुम्ही रिव्हिजन करा आणि नेक्स्टचे 10 क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि असेच रोज नवीन नवीन क्वेश्चन्स बघण्यासाठी, कोणते क्वेश्चन्स आलेले आहे आणि अभ्यासक्रम डिटेल्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी मराठी. नमस्कार.